छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये 90च्या दशकातील कुख्यात आणि कथित डॉन बाबा फरजान याच्या आलिशान बंगल्यावर शहर गुन्हे शाखेनं अत्यंत गुप्त पद्धतीने ऐतिहासिक स्वरूपाची मोठी छापेमारी केली असून या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रात राजकीय वर्तुळात एकच प्रचंड खळबळ उडाली आहे. बाबा फरजान याच्या दीर्घ आजाराने झालेल्या निधनाला अवघा 1 महिना उलटला असतानाच पोलिसांनी ही धाडसी कारवाई अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं पार पाडली आहे, ज्यामध्ये 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी रोकड, अफाट शस्त्रसाठा आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या धाडीची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पाहूयात काय आहे प्रकरण. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, तुम्ही पाहताय LS मराठी. छत्रपती संभाजीनगर शहराच्या गुन्हेगारीचा इतिहास आणि काळा कालखंड पाहिला तर 1990च्या दशकात बाबा फरजान या नावाचा मोठा दबदबा, दहशतीचं साम्राज्य होतं. प्रामुख्यानं मिटमिटा आणि सिटी चौक परिसरात त्याचे गुन्हेगारी नेटवर्क सक्रिय होते. जमीन खरेदी विक्रीचे मोठे आणि वादग्रस्त व्यवहार, बळजबरीने जमीन बळकवणे, खंडणी वसूल करणे, वादग्रस्त मालमत्तांचा निकाल स्वतःच्याच समांतर न्यायालयानं लावणे आणि शहरात कायदा व्यवस्थेला आव्हान देणारी समांतर व्यवस्था चालवणं, यासाठी तो कुख्यात होता. अनेक दशकांच्या या काळ्या साम्राज्यातून त्यानं अफाट संपत्ती आणि मालमत्ता गोळा केली होती. गेल्या काही काळापासून तो गंभीर आजारी होता आणि सुमारे 1 महिन्यापूर्वीच त्यानं उपचार सुरू असताना निधन झालं होतं त्याच्या मृत्यूनंतर पडेगाव परिसरातील त्याचा हा जवळपास 1 एकर परिसरामध्ये पसरलेला विस्तीर्ण आणि आलिशान बंगला रिकामाच होता, जिथं केवळ त्याचे काही केअरटेकर आणि विश्वासू नोकर राहत होते. बाबा फरजानच्या मृत्यूनंतर त्याचं साम्राज्य शांत झालं असं वाटत असतानाच शहर पोलिसांच्या विशेष पथकाला आणि गुन्हे शाखेला अत्यंत खात्रीशीर आणि गुप्त सूत्रांकडून एक धक्कादायक माहिती मिळाली. बाबा फरजानच्या या मुख्य आलिशान बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर काळा पैसा, बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्र आणि शहरात मोठी अशांतता पसरवू शकेल असा घातक बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा साठा दडवून ठेवण्यात आलेला आहे, अशी टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्यानं दखल घेत शहर पोलीस आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत अत्यंत धाडसी आणि गुप्त ऑपरेशन आखलं. दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गुन्हे शाखेने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिटमिटा या ठिकाणी रेड केली असता एका घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा आणि रोख रक्कम मिळालेली आहे. या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे. रोख रक्कम ही 5,26,29,000 रुपयांची आहे. 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. एकूण 6,350 जिवंत कारतूस सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत. हे घर जे आहे हे बाबा फरजान अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे. त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती. आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो बाबा फरजान आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता. शुक्रवारी भल्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होतं आणि रस्त्यांवर शुकशुकाट होता, तेव्हा गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा एक मोठा आणि सशस्त्र फौजफाटा पडेगाव येथील मिटमिटा मुख्य रस्त्यापासून साधारण 150 मीटर अंतरावर असलेल्या या बंगल्यावर बाहेर पोहोचला. संपूर्ण ऑपरेशन इतकं गोपनीय ठेवण्यात आलं होतं की स्थानिक पोलीस ठाण्याला किंवा इतर कोणत्याही विभागाला याची फुसटशी कल्पना येऊ दिली नाही, जेणेकरून माहिती लीक होऊन पुरावे नष्ट होणार नाहीत. पोलिसांनी सर्वात आधी बाबा फरजानच्या 2 अत्यंत विश्वासू कर्मचाऱ्यांना संशयावरून ताब्यात घेतलं आणि त्यांची अज्ञातस्थळी नेऊन कसून चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत पोलिसांना बंगल्यातील गुप्त तळघरे, खोल्या आणि लॉकरची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या तुकडीनं संपूर्ण 1 एकरच्या बंगल्याला 4ही बाजूनी कळोकट वेढा घातला. मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष झडती सत्राला सुरुवात झाली. हे छापासत्र केवळ काही तासांचं नव्हतं, तर ते सलग 21 तास म्हणजे संपूर्ण शुक्रवारचा दिवस आणि मध्यरात्रीपर्यंत अत्यंत सखोल पद्धतीने सुरू होतं. बंगल्याच्या भिंती, गुप्त कपाट, लॉकर आणि जमिनीखालची भागांची बारकाईने तपासणी करण्यात आली. या झडती दरम्यान पोलिसांच्या हाती जे गव्हाळ लागलं ते पाहून स्वतः कारवाई करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संपूर्ण पोलीस दल चक्रावून गेलं. बंगल्याच्या आत 2 वेगवेगळ्या गुप्त खोल्यांमध्ये 500 रुपयांच्या नोटांची मोठी बंडल आणि थप्प्या लपून ठेवलेल्या आढळून आल्या. हा पैशांचा डोंगर इतका अफाट होता की ती रोकड हाताने मोजणं पोलिसांना मानवी कष्टाच्या पलीकडचं झालं. अखेर तातडीनं स्टेट बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमधून 5 नोटा मोजण्याच्या अत्याधुनिक मशीन्स आणि बँक कर्मचाऱ्यांना बंगल्यावर मागवण्यात आलं. दिवसभर आणि रात्रभर मशीन्सच्या साहाय्यानं चाललेल्या या नोटांच्या मोजणीच्या प्रक्रियेनंतर तब्बल 5 कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम पोलिसांनी अधिकृतपणे जप्त केली. ही सर्व रोकड 500च्या नोटांच्या स्वरूपात गोण्यांमध्ये आणि गुप्त कपाटांमध्ये भरून ठेवली होती.
या रोख रकमेसोबतच पोलिसांनी बंगल्यातून 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची चांदी हस्तगत केली, ज्यामुळे जप्त केलेल्या केवळ आर्थिक मालमत्तेचा आकडा 5.5 कोटींच्या घरात पोहोचला. या ऐतिहासिक कारवाईत केवळ आर्थिक संपत्ती सापडली नाहीये, तर सर्वात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे बंगल्यातून जप्त करण्यात आलेला जिवंत शस्त्रसाठा होय. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासणीत 4 अत्याधुनिक रायफल्स आणि सुमारे 500 जिवंत काडतुस म्हणजेच जिवंत गोळ्या जप्त करण्यात आल्या. यासोबतच जुन्या काळातील आणि अत्यंत धारदार अशा अनेक तलवारी आणि घातक चाकूही पोलिसांना सापडले. एका मृत झालेल्या गुन्हेगाराच्या बंद बंगल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लष्करी किंवा उच्च दर्जाच्या रायफल्स आणि 500 जिवंत काडतुस मिळणं हे शहराच्या आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर मानलं जात आहे. हा शस्त्रसाठा नेमका कुठून आणला गेला, त्याचा पुरवठादार कोण होता आणि बाबा फरजानच्या मृत्यूनंतर शहरात कोणत्या मोठ्या टोळी युद्धाची किंवा गुन्ह्याची योजना आखली जात होती का, याचा तपास आता गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं केला जातोय. या अफाट मालमत्ता आणि शस्त्रास्त्रांशिवाय गुन्हे शाखेच्या हाती काही अत्यंत महत्वाची आणि संशयास्पद कागदपत्र, डायऱ्या आणि बेनामी मालमत्तेचे दस्तावेज लागले. या कागदपत्रांमध्ये शहरातील अनेक बड्या व्यक्तींची नावं, राजकीय नेत्यांशी झालेले आर्थिक व्यवहार, वादग्रस्त जमिनींच्या खरेदी विक्रीचे करार आणि काळ्या पैशाच्या देवाणघेवाणीची नोंद असण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली. या डायऱ्यांमधील सांकेतिक शब्दांची, कोड वर्डची उकल करण्यासाठी सायबर सेल आणि फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेतली जाते. जर या नोंदी स्पष्ट झाल्या तर शहरातील अनेक पांढरपेशा गुन्हेगारांचे, बिल्डरांचे आणि राजकीय नेत्यांचे बुरखे फाटणार असून त्यांचे थेट दागेदोरे बाबा फरजानच्या काळात साम्राज्याशी जोडले गेल्याचं सिद्ध होऊ शकतं. या संपूर्ण छाप्याच्या कारवाई दरम्यान मिटमिटा परिसरात आणि बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीती आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि शस्त्रसाठा आढळल्यानं या प्रकरणाची गंभीरता कमालीची वाढली आहे. प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर या छाप्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलंय. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईनं छत्रपती संभाजीनगरमधील संघटित गुन्हेगारी मोडीत करण्याच्या दिशेनं पोलिसांनी टाकलेलं एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल मानलं जात असून या प्रकरणाच्या पुढील तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. संजय आहेर, LS मराठी, संभाजीनगर.